हॅलो एव्हरीवन, आजच्या लेक्चरमध्ये आपण एखाद्याची तक्रार कशी करायची, एखाद्याची कंप्लेंट कशी करायची त्याबद्दल बोलणार आहोत. म्हणजेच काय बेसिक थिंग्स यू कॅन कंप्लेन अबाउट युअर ब्रदर और सिस्टर और युअर फ्रेंड ऑल्सो. फॉर एक्झाम्पल, ही वॉज प्लेइंग, ही वॉज नॉट स्टडीइंग. ही वॉज प्लेइंग, ही वॉज नॉट स्टडीइंग. तो खेळत होता, तो अभ्यास करत नव्हता. येस, टुडे वी आर गोइंग टू स्टडी निगेटिव्ह सेंटेन्सेस ऑफ पास्ट टेन्स. तो खेळत होता, तो अभ्यास करत नव्हता. हे जे सेंटेन्सेस आहेत याचेच आपण निगेटिव्ह करणार आहोत. पण जेव्हा तुम्हाला ते यूज करायचे आहे तर तुम्ही तक्रारीच्या स्वरूपात किंवा तक्रारीच्या स्वरात जेव्हा काही बोलणार असाल, एक पॉझिटिव्ह वाक्य त्याच्यासोबत एक निगेटिव्ह वाक्य घेतलं की यू कॅन कंप्लेन अबाउट समबडी. जस्ट लाईक आय गिव्ह वन एक्झाम्पल नाव, की तो खेळत होता, तो अभ्यास करत नव्हता. आता सध्या आपण याचंच निगेटिव्ह कसं बनायचं आहे ते पाहणार आहोत. फर्स्ट वन आहे ही वॉज प्लेइंग. निगेटिव्ह कसं करणार? ही वॉज नॉट प्लेइंग. तो खेळत नव्हता. नेहमीप्रमाणे हेल्पिंग वर्ब वॉजच्या नंतर नॉट ऍड करायचं आणि मग क्रियापद ऍड करायचं. हेल्पिंग वर्ब प्लस नॉट. ही वॉज नॉट प्लेइंग. तो खेळत नव्हता. नेक्स्ट आहे वरचं वाक्य. अनेक वचनसाठी आपण वर वापरतो. हे यूज कसं करायचं हे आपण ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. इफ यू डोंट नो यू कॅन गो अँड वॉच. वी वर इन मुंबई. आम्ही मुंबईमध्ये होतो. नव्हतो म्हणायचं असेल तर कसं सांगणार? वी वर नॉट इन मुंबई. कुठल्याही शहराचं किंवा गावाचं नाव असेल पहिलं अक्षर आपल्याला कॅपिटल लिहायचं. ओके, सो दॅट इज वन ऑफ द रूल. वी वर इन मुंबई. आम्ही मुंबईमध्ये होतो. वी वर नॉट इन मुंबई. वर या हेल्पिंग वर्ब नंतर नॉट ऍड करायचंय आणि ते वाक्य निगेटिव्ह होईल. सो हे पहिले दोन जे आहेत ते थोडेसे सोपे आहेत. त्या शब्दानंतर नॉट ऍड केलं की ते निगेटिव्ह बनतं. होतो, नव्हतो, होती, नव्हती, लाईक दॅट. बट इन दिस सेंटेन्स की ज्याच्यामध्ये आपण हॅड यूज केलेलं आहे त्यामुळेच मी इथे स्टार मार्क केले, कारण हे थोडंसं वेगळं आहे. हाऊ टू डू दॅट? दे हॅड अ पेट. इथे हॅड नॉट नाही घ्यायचं या वाक्यामध्ये स्पेशली. का? कारण हॅड नंतर कुठलंही क्रियापद नाही आलं. जसं प्लेइंग आलं, हॅड नंतर क्रियापद नाही आलं. तिथे एक वर्ड आला, अ पेट, पाळीव प्राणी. दे हॅड अ पेट. सो इथे हॅड नंतर क्रियापद नसल्यामुळे आपल्याला ते निगेटिव्ह करताना दे डीड नॉट पुन्हा हॅव घ्यायचंय. हॅड परत वापरायचं नाहीये. डीड हा पास्ट टेन्स दाखवणारा शब्द आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्रेझेंट टेन्सच घ्यावा लागतो, म्हणजे हॅव. हॅडचा प्रेझेंट फॉर्म आहे हॅव. दे डीड नॉट हॅव अशी यात अनेक बदल होतात, म्हणून हे थोडंसं वेगळं आहे. दॅट इज वाय आय मेड अ स्टार मार्क. दे हॅड, दे डीड नॉट हॅव पेट. त्यांच्याकडे पेट. इथे तुम्ही एनी पण घेऊ शकता. दे डीड नॉट हॅव एनी पेट. सो हॅड साठी आपल्याला डीड नॉट हॅव हे 3 वर्ड्स यूज करायचे जर तुम्ही ते निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न करत आहात. हॅड नॉट इथे येत नाही. सो फर्स्ट वन आहे वॉज. वॉज निगेटिव्ह, वॉज नॉट. वर असेल तर वर नॉट. हॅड असेल तर डीड नॉट हॅव. याचे तुम्ही कॉन्ट्रॅक्शन फॉर्म्स पण घेऊ शकता, जसं की वॉजंट, वरंट, डिडंट. डिडंट असा स्पष्ट उच्चार करायचा नाहीये. ओझर, डिडंट, लाईक दॅट. सो यू विल sound like a native English speaker. So this is how you can make negative sentences using past tense. I hope you understood. In the next video आपण future tense बद्दल negative sentences कसे बनवायचे ते पाहणार आहोत. So till then do some more practice. See you in the next video. Bye bye.